येथे रस्ता रुंदीकरणासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार स्वतः अतिक्रमण उपायुक्त रविकिरण घोडके व प्रभाग ड पनवेलच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 फेब्रुवारी रोजी 9 गाळ्यांवरती निष्कासन कारवाई करण्यात आली होती। जेसीबी डंपर पोखलनच्या साहाय्याने सुमारे 2036 स्क्वेअर फूट बांधकामावर अतिक्रमण विभागाच्या वतीने यावेळी तोडक कारवाई करण्यात आली होती। या कारवाईमुळे अनेक वर्षांपासूनचा टपाल नाक्यावरील रस्ता रुंदीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे असे पनवेल महापालिकेला वाटत असले तरी काही दुकानांना महापालिकेचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे। टपाल नाका ते उरण नाका या ठिकाणी डीपी प्लॅन मध्ये 18 मीटर रस्ता आहे, मात्र 17 मीटर रस्ता करून फक्त या गाळ्याधारकांना विशेष सूट दिली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। या गाळ्यामुळे प्रस्तावित गटाराचे काम देखील थांबले असून यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। नगर रचना विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे व गाळ्यांवर तोडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। याबाबत नगर रचना विभागाचे नितीन हुद्दार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।